न्यायासाठी सज्ज, अन्यायाविरुद्ध जागरूक. आपण पाहताय महादूत न्यूज. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली असून कुडाळ तालुक्यातील पणदूर तिठा येथे असलेल्या सिद्धिविनायक एंटरप्राइजेस या हार्डवेअर दुकानाला भीषण आग लागल्याची घटना मध्यरात्री सुमारे 2 वाजल्याच्या सुमारास घडली. रत्नदीपक सावंत यांच्या मालकीच्या या हार्डवेअर दुकानात आग लागल्यानंतर काही वेळातच संपूर्ण दुकान आगीच्या भक्षस्थानी सापडले. या आगीत दुकानातील मोठ्या प्रमाणात साठवलेले प्लास्टिक साहित्य, पाईप्स तसेच अन्य हार्डवेअर साहित्य पूर्णपणे जळून खाक झाले. आगीची तीव्रता इतकी प्रचंड होती की दुकानासमोर उभे असलेले टाटा कंपनीचे DI वाहन देखील या आगीत गंभीररित्या नुकसानग्रस्त झाले आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र तोपर्यंत दुकानाचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती आहे. दरम्यान ही आग नेमकी कशामुळे लागली याचा तपास कुडाळ पोलीस करीत असून आगीच्या कारणाबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही.